वर्षाचे 365 दिवस फक्त एक दिवस स्वामी स्वरूपानंदांची पदयात्रा असते, त्या दिवसाचा एक दिवसाचा खंड सोडून बाकी अविरतपणे इथे आमचे योगगुरू आगाशे काका हे अव्याहतपणे न थांबता न थकता दररोज न चुकता योग शिक्षण देण्याचं कार्य चालू असतं. समोर एखादा माणूस असू दे नाही तर नसू दे. सध्या आमची योग वर्गाची वेळ 5:55 आहे. 5:55च्या पुढे 1 मिनिट पण सुरुवात व्हायला जात नाही. पूर्वी 5:40ला वर्ग सुरू व्हायचा. तर इथे हजारो विद्यार्थी म्हणजे सरांच्या हाताखाली योग वर्गात येऊन योगाचं शिक्षण घेऊन गेलेली आहे. काही अशी आहेत की 1-2 दिवस आले त्याच्यानंतर यायचंच बंद झाले. परंतु आगाशे काकांनी त्यांना शिकवायचं थांबवलंय असं कधी झालेलं नाही. तो 1 दिवस येऊ दे, 2 दिवस येऊ दे, नाही तर कायमस्वरूपी येऊ दे. आगाशे काकांनी त्यांचं कार्य जे आहे ते अव्याहतपणे चालू ठेवलेलं आहे. आणि हा योग वर्ग जो आहे तो कोणती जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्व समावेशक असा सर्वांना सोबत घेऊन जाणारा योग वर्ग आहे. अजून एक उल्लेखनीय इथे बाब म्हणजे सर्व धर्मातील लोक इथे येतात. म्हणजे यापूर्वी पहिल्यांदा एक मुस्लिम समाजाचा एक माणूस होता, मला आता नाव आठवत नाही, तो सुद्धा म्हणजे इव्हन आम्ही काही दिवस मध्ये काही कामानिमित्त असा खंड पडला असेल आमच्या ह्याच्यात, पण तो माणूस रोज इथे योग वर्गाला यायचा. सर्वांबरोबर योग वर्ग म्हणजे ज्या काय ऍक्टिव्हिटीज इथे होतात त्याच्यात सहभागी व्हायचा, सूर्यनमस्कार घालायचा. तसेच सध्या आपल्या योग वर्गात आमच्या ख्रिश्चन भगिनी आहेत अँटिका शरॉन म्हणून, त्या सुद्धा रोज येतात. जे इथे काय म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की हा जो योग वर्ग आहे तो कोणत्याही एका जाती धर्मासाठी किंवा असासाठी नाही, सर्व समावेशक आहे. तर मी इथे कार्यक्रम जास्त लांबणार नाही असे हे करतो. आणि यानंतर आगाशे काकांना विनंती करतो की त्यांनी मंत्र आरोग्याचं या पुस्तकाची माहिती व या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. आगाशे काका. नमस्कार. ओम साई मित्रमंडळ आणि ही ओम साई योग कक्ष यांच्यातर्फे आज सर्व उपस्थित योग साधक आणि योगावर प्रेम करणारे सर्व आसपासचे नागरिक या सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय सौ रमाताई जोग, तसंच माननीय विनय काका साने, पौर्णिमाताई दाते, आजचे आमच्या पुस्तकाचे प्रकाशक श्री प्रमोदजी कोणकर, हे पुस्तक बनवणारे त्यामध्ये ज्यांनी मुखपृष्ठ केले ते विश्वेशजी टिकेकर, त्यांना सहाय्य करणारे श्री अमोलजी शिवलकर आणि इतर सर्व मंडळी ज्यांनी आम्हाला सहाय्य केलं, त्यामुळे हे पुस्तकाचं निर्माण झालं. मुळात हे पुस्तक निर्माण करण्याच्या पूर्वीची थोडीशी मी विवेचन करतो. मग अशी जसं समीर दादाने सांगितलं त्याप्रमाणे ही आमची योग कक्षा 2008 साली सुरुवात झाली. त्याच्या अगोदर इथेच ओम साई मित्रमंडळामध्ये कुठलीही सोय नव्हती. ज्या वेळेला 2008 साली गणेशोत्सव झाला आणि त्यानंतर त्यापूर्वी मी काही दिवस परमपूज्य रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांचं टीव्हीवर जे काही कार्यक्रम चालायचे योगाच्या संदर्भात आस्था चॅनलवर ते मी बघत होतो. आणि ते बघत असताना असं मला वाटलं की असंच दररोजचा योग सराव आपल्या लोकांना उपलब्ध व्हावा यासाठी काय करता येईल.
आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की योगायोग झाला. आमच्या इथे राहणारे अविनाश सावंत, त्यामध्ये माहिती असतील किंवा आठवत असतील की नाही मला तर माहिती नाही, त्यांच्याकडे अविनाश सावंत गेले होते आणि त्यांनी रमाताईला सांगितलं की आम्हाला इथे जवळपास कुठे योग वर्ग घेता येईल का. आणि तो खरोखरच एक योगायोग होता, कारण योग म्हणजे एकमेकांना जोडणे. तसंच खरोखर आम्ही जोडले गेलो. आणि त्यावेळेपासून आम्हाला लक्षात आलं होतं की इथे एखादा योग वर्ग आपल्याला घेता येईल का. मुळात त्यावेळेला इथे अजिबात सोय नव्हती, म्हणजे वर स्टेज नव्हतं, काही नव्हतं. पण गणेशोत्सव झाल्यानंतर इथे आम्ही लगेचच एक थोडीशी वाळू बिळू टाकून खाली एक हिरवं कापड घालून त्यावेळेला पहिला योग वर्ग घेतला. त्यावेळेला साने काका सर्व्हिसमध्ये होते, पण त्यांनी पूर्ण वेळ हा योग वर्ग घेण्यासाठी आम्हाला 6 दिवस बरोबर ते उपस्थित होते. आणि पहिल्या वर्गाला उपस्थिती पण चांगली होती. जवळजवळ 65 लोक त्यावेळेच्या सुरुवातीच्या पहिल्या आमच्या शिबिराला उपस्थित होते. त्यावेळेपासून आजपर्यंत कुठेही खंड न पडता असे योगाचे वर्ग आम्हाला अव्याहतपणे घेता आले. आणि त्यामध्ये ही जी आता आमची गुरुजन मंडळी आहे, रमाताई असतील, पौर्णिमाताई असतील किंवा विनय काका असतील साने, या लोकांनी प्रत्येक वेळेला येऊन इथे शिबिरं घेतली. पण एकसारखं याला येणं शक्य नसल्यामुळे नंतर गजानन मुळे म्हणून आमचे एक शिक्षक होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही सगळे बाहेरचे लोक येतो, पण तुम्हीच जर शिकला त्याच्यामधलं तर तुम्हाला इथे बाहेरनं न कोण बोलवता तुम्हीच स्वतः कोणालाही मार्गदर्शन करू शकाल. आणि तोच धागा पकडून रमाताईंनी सुद्धा मला आग्रह केला की योगाच्या प्रशिक्षणासाठी आग्रह केला आणि आम्ही योग परीक्षा दिली त्याने. त्यानंतर 2010 सालापासून आता जे आपले माझे सहलेखक आहेत मिलिंद सरदेसाई, तेही इथे पहिल्या का शिबिराला आले होते आणि त्यांनी सुद्धा तेव्हापासून सतत कसं येता येईल, प्रत्येक माणूस सतत आल्यानंतरच त्याला योगाचा फायदा समजतो. आज आला उद्या आला असा ह्याचा फायदा नसतो, कारण का ही सतत करण्याची एक प्रक्रिया आहे. योगाने कसा माणूस जोडला जातो तसंच त्याने मन आपलं व्यवस्थितपणे काम करतं. आणि ते सर्व फायदे मिलिंदजीला मिळाले. त्यानंतर ते बरोबर आल्यानंतर आमच्या योग वर्गाचे अनेक शिबिरं व्हायला लागली. आणि त्यावेळेला आम्हाला पौर्णिमा ताई जाते त्या दररोज इथे योग शिकवायला येत होत्या. माणसं कमी होती, साधन कमी होते, 10 असतील 12 असतील, पण त्यांनी सुद्धा त्यावेळेला कधी खंड पडून दिला नाही. पण त्याचा फायदा असा झाला, आमच्यातले मी शिकलो, नंतर मिलिंद सरदेसाई शिकले आणि त्यानंतर ही अव्याहत प्रक्रिया चालू झाली. अनेक शिबिरं झाली. 2011ला परमपूज्य रामदेवांचं रत्नागिरीमध्ये मोठं शिबिर झालं. त्यावेळेला सुद्धा हॉटेल विवेकच्या मैदानावर एक भव्य आम्ही योग शिबिर घेतलं होतं. त्यावेळेला सुद्धा साने काका, दाते ही सर्व मंडळी आमच्याबरोबर होती. आणि त्या शिबिराचा आम्हाला असाही फायदा झाला की आम्ही भरपूर लोकांशी जोडले गेलो, भरपूर लोकांच्या ओळखी झाल्या. इथे सुद्धा अनेक प्रकारचे आमचे कार्यक्रम झाले, योगाच्या संदर्भात मीटिंग झाल्या, सभा झाल्या. त्यानंतर आमची शिबिरं चालू असताना प्रत्येक वेळेला आम्ही शिकवायचो, पण शिकवताना दरवेळी काहीतरी वेगळं शिकवतोय असं आम्हाला वाटायचं. त्याचा एकसलगपणा येत नव्हता. तर सरदेसाईंची सूचना अशी होती की हे असं चाललं नाही. दररोज जे आपण शिकवतोय हे एकतर सलगपणे यातला कुठलाही अभ्यासक्रम आपल्याला गाळायचा नाही, तर प्रत्येकाला तो समजला पाहिजे आणि समजून आपल्याला सांगता आला पाहिजे. पण आपल्याकडे त्यावेळी प्रचलित जी काही पुस्तकं होती, पतंजलींची योग प्राणायाम रहस्य, योग दर्शन किंवा अन्य सर्व औषध दर्शन, ही सगळी पुस्तकं हिंदीमध्ये उपलब्ध होती. एकच पुस्तक 2 पुस्तकं त्यावेळेला मराठीमध्ये उपलब्ध होती, पण त्याचं मिळण्याचं प्रमाण फार कमी होतं. पण ही पुस्तकं वाचून लोक समजून असं काही एवढं करत नव्हते. आणि दरवेळेला शिबिर घेताना आम्हाला हा प्रश्न पडायचा की
ती 5 रुपयाची पुस्तिका उपलब्ध होती, ती प्रत्येकाला यायची, ती लोक हरवायची. पण आम्ही शिबिरं घ्यायचं काही थांबवलेलं नव्हतं. संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा आम्ही एक काळ असा होता, बहुतेक मला वाटतं ऑक्टोबर महिना असेल, त्यावेळेला एकाच वेळेला आम्ही रत्नागिरीमध्ये 6 ठिकाणी शिबिरं लावली होती. अगदी कोकण नगर पासून पॉवर हाऊस, नंतर पॉवर हाऊसच्या समोरचा आतला भाग, नंतर गाडगे महाराज मंदिर खालचं, अशी 6 ठिकाणी शिबिरं लावली. मला सांगायला मला आश्चर्य वाटेल, त्यावेळेला मिरकरवाड्यामध्ये आम्ही शिबिर लावलं होतं. आणि ज्यावेळेला त्या शिबिराची आपल्याकडे मागणी झाली, त्यावेळेला मिरकरवाड्यामध्ये नाही, मुरुकवाड्यामध्ये शिबिर लावायचं म्हणजे एक मोठं म्हटलं. अरे तुम्ही निश्चित विचारलं तर त्याला मुरुकवाड्यातले लोक आपल्याकडे शिबिराला येणार आहेत का? पण खरोखरच ते शिबिर एवढं यशस्वी झालं. तिथे सलीम की सौलीम असे काही नावाचे माणूस होते आणि त्यांनी ते शिबिर आयोजित केलं होतं त्या ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये. आणि तिथे सुद्धा लोक व्यवस्थितपणे शिबिराला येत होते. म्हणजे थोडक्यात त्यावेळेला आम्ही रत्नागिरीचा कुठलाही परिसर सोडलेला नव्हता. अगदी कोकण नगर, मुस्लिम बहुसंख्य एरिया, तिथे सुद्धा आमचं शिबिर यशस्वी झालेलं होतं. आणि त्यावेळेला तर भारावून गेल्याप्रमाणे आम्ही अनेक ठिकाणी शिबिर लावली. पण नंतर थोडीशी विश्रांती आली, कारण प्रत्येकाचं स्वतःचे अनेक ठिकाणी आपण एंगेज असल्यामुळे, कोणी धंद्यामध्ये असतील, कोणी सर्व्हिसमध्ये असतील, यामुळे पुढे प्रत्येकाला वेळ देता येत नव्हता. प्रत्येक वेळेला शिबिरांच्या ठिकाणी जाता येत नव्हतं. मी स्वतः जात होतो, कारण की मी ज्या वेळेला पहिला फॉर्म भरला सभासदाचा, त्यावेळेला तर दिलेलं होतं की तुम्ही कुठेही कुठल्याही पक्षाशी किंवा कुठल्याही संघटनेशी, इतर संघटनेशी जोडायचं नाही. आणि त्यासुद्धा मी निःशुल्क काम करणार, आणि ते आम्ही आजपर्यंत पाडले आहे. त्याप्रमाणे आम्ही सगळी शिबिरं ही निःशुल्क घेतली. जे काही आता इथे सुद्धा शिबिर लावताना प्रत्येक वेळी प्रश्न पडायचा मग खर्च कोणी करायचा, पण जे काही आम्हाला दान मिळायचं त्यातनं खर्च भागवला जायचा. त्यामुळे आत्तापर्यंत अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिबिरं चालू ठेवली. नंतर मग यथावकाश हा जो ओमसाई मित्रमंडळाचा हॉल आहे, त्याचं उत्तमपैकी बांधणी झाली, त्यामुळे जागा चांगली निर्माण झाली. मुळात हा जो हॉल आहे, हा पहिलं उद्दिष्ट समोर ठेवलेलं होतं की आपल्या इथे अनेक लोकांना योग शिकता यावा, म्हणूनच या हॉलची निर्मिती त्यावेळेस झाली होती. ताईला माहिती, ताई आता त्यांना त्यावेळेची कल्पना असेल. म्हणजे एकमेव उद्दिष्ट असं होतं की मला शिकता एवढं नाही पास होणार, तर माझ्याबरोबरच्या इथल्या सर्व माझ्या नागरिकांना शिकता आलं पाहिजे. आणि तो आग्रह धरूनच हा हॉल आम्ही बांधला होता. मुळात हॉल बांधताना अशी परिस्थिती, खिशात पैसे नव्हते. मग खिशात पैसे नसताना आमची सगळी माणसं म्हणले आता हे काही काम करायचं नाही. पण मी त्यांना असं म्हटलं होतं की नाही, हॉल तर बांधायचा. मग आम्ही स्वतःहून प्रत्येकाने पैसे जमवून हा हॉल बांधला. अनेकांचा त्यावेळेला विरोध होता की आता नाही बांधायचा, पण खरोखर आश्चर्य वाटेल, हा हॉल पूर्ण सुद्धा झाला आणि आमच्याच सर्वांच्या पैशातलं पूर्ण झालं. तिथे कोणाचंही नाव लिहिलं नाही हॉलमध्ये, कोणी अध्यक्ष आहे, कोण उपाध्यक्ष आहे, कोणी देणगी दिली, एकाचंही माणसाचं नाव लिहिलं नाही. पण हा सगळा हॉल हा सर्व सभासदांच्या वर्गणीतलं दानातलं जमा होऊन हा हॉल बांधला गेला. आणि त्याचा आता उत्तम असा उपयोग होतो, कारण काय पूर्वीच्या काळी इथे संगीत शिक्षणाची सोय फक्त खाली बाजारने, आपण खालच्या भागात गेला म्हणजे गोदोदरी जांभेकर विद्यालय असेल किंवा अन्य अनेक ठिकाणी काही क्लास चालू होतात त्यांच्या ठिकाणी असेल, तर तिथेच फक्त संगीत शिक्षणाची सोय होती. पण इथे संगीत शिक्षणाची सोय व्हावी हा मुद्दाम त्यावेळेला आग्रह आम्ही धरलेला होता. आणि पहिल्या वेळेला तर खरेखर बसायला पण जागा नव्हती. पण आमच्या काही संगीत शिक्षक लोकांनी इथे येऊन अपुऱ्या साधन सामुग्रीमध्ये जी काही हॉलची आमची सोय असेल त्याच्यामध्ये येऊन अनेक प्रकारचे संगीताचे धडे आणि अनेक प्रकारच्या कला, म्हणजे आज तायक्वांदो आहे, संगीतातले सगळे प्रकार हे इथे शिकवले जातात. अगदी बासरीसारखा थोडासा कठीण असा प्रकार सुद्धा इथे शिकवला जातो. खेळामधला तायक्वांदो शिकवला जातो. मध्ये आम्ही बुद्धिबळ चालू केलं होतं. तर ह्या सगळ्या 18 क्लासमध्ये आज जवळजवळ 250 ते 300 विद्यार्थी इथे शिक्षणाला येत असतात. पण मूळ जी हॉलची संकल्पना होती ती लोकांनी योग करावा,
आणि तो आमचा हा क्लास यशस्वी झाला आणि त्याच्याबरोबर हे सर्व क्लास यशस्वी झाले. म्हणून आज ओम साई मित्रमंडळामध्ये पहिली ओळख ही योगाच्या संदर्भात घेतली जाते. आणि मगाशी समीरने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही कोणालाही असं धर्म किंवा आम्ही पंथ जात हे ठेवलेलं नाही. जो कोणी येईल त्यांना आम्ही योग शिकवतो. फक्त त्याने आमच्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच तो योग केला पाहिजे. कारण योग हा काही असं ह्याने बांधलेलं नाहीये की अमक्यानेच केला तर त्याला उपयोग होईल, तमक्याने केला उपयोग होईल, असं काही नाही. जो करेल त्याला फायदा मिळेल. तुम करो तुम पाहो, जो करेल त्याला फायदा मिळणार. मग तो कुठल्या धर्माचा आहे आम्ही विचारत नाही. बसल्यानंतर आम्ही पहिल्यांदा सांगतो आमची प्रार्थना म्हणा, त्यानंतर तुम्ही करा. कारण प्रार्थनेचं वैशिष्ट्य असं आहे, त्या प्रार्थनेचा अर्थ फार मोठा आहे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. या प्रार्थनेतच सगळं सामावलेलं आहे. आपण सगळ्यांनी मिळून तुम्ही आणि मी हा जर योग केला तर निश्चितपणे एका चांगल्या उंचीवर पोहोचणार. आणि हेच योगाचं शिक्षण हे अव्याहतपणे आम्ही 16-17 वर्ष इथे देतोय. अनेक वेळेला संख्या कमी असते, अनेक वेळेला संख्या काही नसते, पण म्हणजे एकाने याचं शिकवायचं आणि निघून जायचं अशी पण कधी वेळ येते. पण त्याच्याबद्दल तमा बाळगायची नाही. कोणी असंही होतं, अनेक जण फोन करून सांगतात उद्यापासून मी येऊ का? आम्ही सांगतो हा ये, हरकत नाही. आता सरदेसांसारखे थोडेसे नियमाला बांधलेली माणसं आहेत. ते म्हणजे मी आज आलाच नाही, 8 दिवस तू बस, मग तुला मी शिकवेन. पण आम्ही थोडंसं त्यामध्ये पाठी आलेलो नाही, असं काही ठेवायचं नाही आपल्याला. आज आलं ना आज शिकवायचं, उद्या त्याच्या मनात जर आलं तर तो येईल, तर येणार नाही, आपण सोडून द्यायचा विषय. कधीतरी नियम असा वाटतो, कंटाळा येतो किंवा कधी राग येतो. अनेक वेळा असं वाटतं की अरे काय आपण एवढं लोकांना शिकवलं, पण ते कधीच कंटिन्यू करत नाही. त्याच्याबद्दल आपण कसं आपण देत राहायचं. ज्ञान हे देण्यासाठी तेवढं तुम्ही देत जाल, तेवढी लोक घेत जाते. आणि प्रत्येकाला काय द्यायचंय तर परमपूज्य रामदेवांचा त्यांनी जो आम्हाला योग शिकवला तो प्रत्येक भारतीयाच्या पर्यंत आम्ही पोहोचायचो. प्रत्येक भारतीय नागरिक हा आरोग्य संपन्न झाला पाहिजे. आरोग्य धनसंपदा, आरोग्यासारखं धन कुठलंही नाही. तुमच्याकडे गाडी बंगला किती इस्टेट असले त्याचा उपयोग काही नाही. ज्यावेळी तुम्ही आजारी पडता त्यावेळी तुम्ही डॉक्टरकडे जाता, पण डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये. त्याच्या अगोदर तुम्ही कायम फिट असलं पाहिजे. त्यासाठी योग करायचा. आणि योगामध्ये आम्ही जे शिकवतो ह्याच्यामध्ये सगळे प्रकार शिकवतो की याने तुमचं मन आणि शरीर दोन्ही उत्तम राहणार आहे. तुम्ही कायम फिट राहणार. तुम्हाला कधी दिवसात झोप येणार नाही. सकाळी जर त्याने योग केला की दिवसात कधी त्याला झोप येणार नाही, आळस येणार नाही, कंटाळा येणार नाही, राग येणार नाही. शरीरीकून बसून तो माणूस मुक्त राहणार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार या सगळ्या तो बाजूला होणार आहे. म्हणून योग करायचा. आज आम्ही योगाचं पुस्तक तयार केलं, त्याची थोडीशी पार्श्वभूमी आता सांगतो. की ज्यावेळी मगाशी म्हटलं थोडंसं हे झालं माझं की हे पुस्तक निर्माण केलं, ते मगाशी म्हटलं की दररोजची प्रत्येकाला शिकवण्याची पद्धत समजून सांगायची. दररोज आलेल्या माणसाला पुन्हा तेच सांगायचं. मग हे दररोज सांगण्यापेक्षा जर एखादी पुस्तक तयार केलं आणि ते मराठीत असेल आणि त्यामध्ये आकृत्या सगळं विवेचन जर व्यवस्थित असेल, ह्याच्यामध्ये असं काही लिहिलं नाही की बा हे केल्यानंतर तुमचा हा रोग बरा येईल, ते केल्यानंतर तुमचा रोग बरा येईल. नाही, तुम्ही सगळे प्राणायाम, सगळ्या क्रिया, सूर्यनमस्कार, सूक्ष्म व्यायाम या सगळ्याचं विस्तृत विवेचन या संपूर्ण पुस्तकामध्ये केलेलं आहे. की जे परमपूज्य रामदेवांनी इतके वर्ष आम्ही जे त्यांचे हे योगाचे प्रकार टीव्हीवर असतील बघितलेले, स्वतः प्रत्यक्ष जाऊन तिकडे 2दा शिबिराला मला जाण्याचा योग आला होता, तिथे बघितलेले असतील, ते सगळं ते आम्हाला ज्ञान मिळालं. शिवाय पुस्तकातलं जे काही ज्ञान मिळालं ते मग लोकांपर्यंत थोडक्यात आणि चांगलं व्यवस्थितपणे पटकन समजेल असं आणि कमीत कमी पानांचं पुस्तक कसं बनवता येईल याचा माझा आग्रह होता. आणि तो आमच्या दोघांच्या आणि तो थोडासा होईना यशस्वी झाला. ह्याची सुरुवात अशी झाली होती की 2016 साली माझ्याकडे तरुण भारतचे संपादक प्रभुदेसाई आले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की काका आम्हाला तुम्हाला दर आठवड्याला एक आम्हाला लेख लिहून पाहिजे, तो योगावरचा असेल. ठीक आहे. आणि त्याचं नाव होतं मंत्र आरोग्याचं. आणि ती लेख मला चालू झाली. साधारण 8 ते 10 लेख त्यांना लिहून दिले. 8 ते 10 लेख लिहून दिल्यानंतर ती मालिका बंद पडली. का तर करोना आला. आणि करोना आल्यानंतर सगळं जग ठप्प झालेलं होतं. मग आमचे लेख पण थांबले. मग आता पुढे आम्ही लिहायचं थांबवलं तर लिहायचं थांबवलेलं नव्हतं. मी सरदेसाईला आणि हे सगळं सरदेसाईचं जास्त याच्यामध्ये योगदान आहे.
कारण का मी नुसतं लिखाण नाही केलं, लिखाण करून त्याला कच्चं द्यायचो, त्याच्यात ते सुधारणा करायचं. त्यांनी पण भरपूर वाचन केलेलं होतं. ते पूर्णपणे योग शिक्षक झालेले होते, पण कधी त्यांनी बाहेर शिकवायला कधी जास्त जात नव्हते. पण त्यांना योगाच्या बाबतीत संपूर्ण त्यांनी ज्ञान व्यवस्थित घेतलेलं होतं. त्यामुळे त्यालाही आमच्या लेखमालाबरोबर मी त्यांना सांगितलं की मी त्यांना लिहून द्यायचं, त्यांनी सुधारणा करायच्या आणि छापायला पाठवायचं, असं चाललेलं होतं. आणि हे बंद पडल्यानंतर मग आम्ही ठरवलं की थांबायचं नाही, आता ह्याच्या पुढे आपण हे आपलं लिखाण पूर्ण करायचं. पूर्ण करायला तरी सुद्धा अनेक अडचणी आल्या. मग म्हटलं त्याचं करायचं काय, तर म्हणलं आता ठीक आहे, लेखमाला थांबले, आपण याची लहान पुस्तिका बनवूया की जेणेकरून आपल्याच लोकांना हे सुयोग्य रीतीने पटकन समजेल असं पुस्तक करूया. की जाडजाड शब्द, न समजणारे शब्द, बंधन, असे काय काय अनेक शब्द आमच्या योगाचे असतात की ते पटकन लोकांना समजत नाही. मग ते सोपे करून कसं सांगता येतील आणि लोकांना ते आवडेल कसं. पटकन समोर पुस्तक उघडून बघितल्यानंतर त्याला सर्व आपण दररोज जो 1.5 तास किंवा 1 तास 20 मिनिटाचा जो सराव आहे हा न चुकता न थांबता दररोज करता आला पाहिजे, एवढं ते पुस्तक सोपं आणि सुटसुटीत बनवूया. आकृत्यांसह ते पुस्तक बनवलं. त्यामुळे आणि त्याला ज्यावेळी ते सगळं पुस्तक तयार व्हायला लागलं त्यानंतर म्हटलं आता प्रकाशित करूया. पण त्यामुळे अनेक मध्ये भरपूर दिवस गेले. 16 पासून आज 26 पर्यंत 10 वर्ष ह्याच्यात सगळी निघून गेलेली आहेत. अनेक वेळेला थांबलं, अनेक वेळेला पुढे काय आता आकृत्या कुठल्या काढायच्या, अनेक त्यात प्रश्न आले. पण नंतर एकदा ठरवलं की काही पुस्तक आपण प्रकाशित करायचंच. त्यामुळे मध्ये 21 जून चांगला दिवस होता, त्या दिवशी ठरवलं, तोही जमला नाही. नंतर गुरुपौर्णिमा आली, त्या दिवशी ठरवलं, तोही दिवस ठरला नाही. शेवटी योग म्हणतात तो असा आहे. त्यामुळे आता हा योग आला. नंतर कुलकर साहेबांकडे गेलो, तेही काही गडबडीत होते, त्यामुळे थोडेसे आणखी दिवस पुढे गेले आणि एकदा हा योग आला आणि कोणकरजीने आम्हाला ते पुस्तक वेळेवर उपलब्ध करून दिलं. त्यामुळे त्या आकृत्या हे विश्वेश टिकेकरनी काढल्या, त्याला मदत कार्य शिवलकर सरनी केलं. त्यामुळे हे पुस्तक नुसतं वाचल्यानंतर प्रत्येक जण उत्तम तऱ्हेने योग करू शकेल. आणि हे रत्नागिरीकरांसाठी मुद्दाम आपल्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी दररोज योग करावा. योग ही अशी क्रिया आहे की माणसाचं शरीर आणि मन पूर्णपणे बदलून टाकतं. तुम्ही काही असाल, तुम्ही व्यवसायिक काही असाल, तुम्ही काही करत असाल, गृहिणी असाल, प्रत्येकाला योगाची गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी योग करावा, योगाचा आग्रह धरावा, दररोज घरी योग करावा. अगदी तुम्हाला कुठल्या योग कक्षेत नाही जाता आलं, पुस्तक उघडावं. दररोज योग केल्यानंतर तुमचं सगळं आरोग्य चांगलं राहतं. कारण काय आपण परमेश्वराकडनं शतायुषी भव असा आशीर्वाद घेतलेला आहे. तो जर आशीर्वाद घेतलेला आहे तर परमेश्वराने तुम्हाला एवढे चांगले सुदृढ असं शरीर दिलेलं आहे. 2 हात, 2 कान, 2 पाय, 2 डोळे. तर त्याचा उत्तम उपयोग करून जर हा योग केला तर निश्चितपणे तुम्हाला 100 वर्षापर्यंत जगण्याची निश्चितपणे पतंजलीने खात्री दिलेली आहे. आत्ताच्या भाषेत गॅरंटी दिलेली, वॉरंटी दिलेली. पण तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं महत्वाचं आहे. सातत्य ठेवलं नाही तर यातला काही फायदा मिळायचा नाही. कारण आमच्याकडे मगाशी सांगितलं अनेक लोक येतात, आज येतात, उद्या येतात, नंतर पुन्हा बंद होतात. मगाशी त्यांनी सांगितलं मी कधी कोणाला विचारत नाही तू का बंद होतास, का आलास नाही. मी कधीही कोणाला विचारत नाही. आम्ही शिकवायचं काम सातत्याने सलगपणे करतो. आमची जी काय वेळ ठरली असेल त्याला 1 मिनिट सुद्धा पाठी पुढे होत नाही. 5:55 म्हणजे 5:55, 5:56ला कोण आलेला असेल तर आम्ही चालू करणार आणि बरोबर त्या वेळेवर समजतो. ह्याच्याने फायदा एक होतो, लोकांना वेळेचं महत्व समजतं. कारण वेळ ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे आज जे पुस्तकाचं प्रकाशन आहे हे आपल्या सर्वांच्या साठी आहे. हे पुस्तक केवळ आम्ही पुस्तक केलं आणि आम्हालाच फायदा नाही. तुम्ही पुस्तक वाचा, दररोज करा, निश्चितपणे सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या सगळ्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो. ज्यांनी आम्हाला मदत केली. कुलकर्णी असतील, विश्वेश टिकेकर असतील, अमोल शिवलकर असतील आणि ज्याने प्रिंटिंग म्हणजे पहिलं मुखपृष्ठ बनवलं, चित्र बनवलं ते महेश पाध्ये असतील. या सगळ्यांना हे पुस्तक निर्माणासाठी मी धन्यवाद देतो आणि माझी प्रस्तावनेची फार लांबत केलेलं थांबवतो. धन्यवाद. व्यक्त करावे. नमस्कार. व्यासपीठ आणि समोरची मंडळी योगाच्या क्षेत्रात काही ना तरी करतायत. मी इथे जो आहे ना तो योगायोग आहे.
कारण ही जी मंडळी सगळी इथे व्यासपीठावर बसलेली आहे ही सगळी शिक्षक मंडळी आहेत आणि मी धड विद्यार्थी होण्याच्या लायकीचा नाही ते अशासाठी सांगतोय की आता जसं आकाशी काकांनी सांगितलं की प्रत्येकजण म्हणतं की उद्या येऊ का, परवा येऊ का, त्याच्यात मीही एक होतो. तरीही मी आठवडाभर हे जे त्यांचं चालू आहे सातत्याने त्याचा लाभ मी घेतलेला आहे. मला ते कळलेलं आहे. आमचे मंदार हे डॉक्टर बसलेले आहेत तेही मला अनेक वेळा सांगतात की योगाचं आपण काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला पाहिजे. जी काय माझा व्याधी आहे त्या संदर्भामध्ये ते सांगत असताना तर आता त्यांनी सांगितलं की सगळा इतिहास सगळा सांगितला आहे, ते कसं सुरू झालं, काय सुरू झालं. यांनी काही वर्षा अलीकडेच त्यांचं एक सामर्थ्य आहे श्रमाचे असं एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे आणि हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आपल्या जे समोर मंडळी आहे ते सगळ्यांना ते परिचित असेल पुस्तक. तर ती जी ते प्रकाशन आहे ते जे पुस्तक आहे ते त्यांचं आत्मनिवेदनपर पुस्तक आहे, पण ते दुसऱ्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. आणि आत्ता जे पुस्तक आहे ते त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. अर्थातच मिलिंद सरदेसाईंची त्याच्यामध्ये मदत घेतली तर खरंच आहे, पण हे त्यांना स्वतःला जे वाटतं ते. आता ही जी मंडळी इथे बसलेली आहेत आपल्या रमाताई जोग आहे ती मास्टर आहे त्यांची आणि BA ही फक्त ग्रॅज्युएशनची पदवी घेतली असली तरी जे योगामध्ये मास्टर आहेत तिथे साडेसाहेब आहेत, दाते मॅडम आहेत आणि आता हे ज्यांचं पुस्तक आता आपण प्रकाशित करणार आहोत ही मंडळी आहे. हे काहीतरी लोकांना दिलं पाहिजे, लोकांनी काहीतरी केलं पाहिजे यासाठी धडपडणारी मंडळी आहेत. आणि यांच्या वर्गात तर मी आलेलो होतोच आणि मी वाचलेलंही होतं ते. आणि जसं त्यांनी सांगितलं की 16 पासून ते रखडलेलं पुस्तक आहे. माझा आणि त्यांचा जो संपर्क झाला त्या सुद्धा 2 वर्षाहून अधिक काळ मी पुस्तक रखडलेलं होतं आणि त्याला खरोखरीच योग यावा लागतो. तर योग शिक्षकांच्या बरोबरीने व्यासपीठावर बसायची संधी मला मिळाली, ती प्रकाशक म्हणून मिळाली आणि हा योग इथे साधला गेलेला आहे. म्हणून मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानायला पाहिजेत, कारण ती जी पुस्तकं आहेत ती मी पुस्तकाने प्रकाशित झाली केली. आता आणखीन एक योगाची गोष्ट अशी की हे त्या पुस्तकात जरी पुस्तक क्रमांक 23 असं म्हटलेलं असलं तरी हे रौप्य महोत्सवी पुस्तक आहे. ते या निमित्ताने आपण इथे आता प्रकाशित करणार आहोत. हाही एक त्यातला एक योग आहे. मी ते पुस्तक वाचत होतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अनेक वेळा खूप चुका आली. तर कुठल्याही प्रकाशनाच्या बाबतीत असं असतं की एकदा 2दा फार तर 3दा त्याचं करेक्शन करणं, त्या पलीकडे तर करेक्शन करण्याची पद्धत नसते. पण ज्या कळकळीने ज्या तळमळीने त्यांनी हे जे सगळं पुस्तक लिहिलेलं आहे ते बघता त्याच्यात शक्य तितकं बिनचूक राहण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे त्या पुस्तकामध्ये जर काही चुका तुम्हाला कोणाला आढळल्या तर त्या चुका माझ्या आहेत आणि जे सगळं बरोबर आहे अर्थातच त्यांचंच आहे, त्यांनीच ते लिहिलेलं आहे. मला ते वाटलं की हे आपल्याला पुस्तक प्रकाशित करायलाच हवं आहे या दृष्टिकोनातून मी ते केलं आहे. मी काही असा व्यावसायिक आणि खूप मोठा प्रकाशक आहे अशातला भाग नाही, पण रत्नागिरीमध्ये मी काम करतो आहे आणि हे बलकिसाव पुस्तक त्यांच्यामुळे मला प्रकाशित करता आलं हे माझं भाग्य त्या संदर्भातलं मला म्हणता येईल. आणि त्यांनी आता निवेदन केलं की रोज कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचा तपशील तर त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये दिलेला आहेच. नुसतं कसं आहे की पुस्तकं वाचून किंवा TV वरच्या मालिका बघून TV वरचा योग बघून करण्यासारखी योग ही काही नक्कीच योग हा प्रकार नाही आहे. कारण जरी दीर्घायुष्याची हमी दिलेली गेलेली असली तरी ते जर व्यवस्थित पद्धतीने केलं नाही तर त्याचा त्रास होऊ शकतो, निश्चितपणे त्रास होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने श्वास घेणं, चुकीच्या पद्धतीने उच्छ्वास किंवा इतर ज्या क्रिया सगळ्या योगातल्या आहेत त्या, तर हे होऊ नये ही त्यांची तळमळ आहे. आणि 1 तपापेक्षा अधिक काळ ते योगाचं प्रशिक्षण देत आहेत. त्या अर्थाने ते तपस्वी आहेत, तपस्वी म्हणून इथे बसले. त्यांच्या जो सगळा अनुभव आहे, कुठे चुका होण्याची शक्यता आहे असं वाटतं त्या ठिकाणी त्या चुका होऊ नये याबद्दलचं मार्गदर्शन कधी करावं, कसं करावं, किती वेळ करावं, श्वास आत रोखणं वगैरे जे सगळे आहे. बहुतेक मला असं वाटतं की ते योग वर्गाला येणारी मंडळी इथे अधिक असावी असं मला वाटतं. त्याच्याबद्दल मी वेगळं काही सांगायला अशातला भाग नाही. तपशिलात एवढंच म्हणेन की अगदी बारकाईने हे पुस्तक लिहिलेलं आहे. जसं त्यांनी 100 वर्षांचं सांगितलं, वॉरंटी गॅरंटीचे दिवस आत्ताचे आहेत म्हणून,
तर ते हे वॉरंटी कार्ड असं त्या पुस्तकाचं स्वरूप आहे असं मी तुम्हाला सांगितलं की हे आपल्या हातात असायला पाहिजे आणि ते सातत्याने बघत राहिलं पाहिजे. नेहमी येणं लोकांना होत असेलच असं नाही. अंतराचा प्रश्न असेल, वैयक्तिक काही कारणं असतील अनेक, म्हणजे हे योग टाळण्यासाठी कितीही कारणं आपण सांगू शकतो जी मलाही लागू आहेत, मीही त्याच अनुभवात गेलेलो आहे. पण काही काळ ज्यांनी हा योग इथे प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे, तर त्यांना संदर्भ पुस्तक म्हणून हे निश्चितपणे उपयोगी ठरेल अशा तऱ्हेचं पुस्तक आहे. तर हे प्रकाशित करायचं भाग्य मला मिळाले. आपण प्रिंट स्वरूपाचं पुस्तक इथे देतो आहोत आणि कळकळ त्यांची अशी आहे की पुस्तकांच्या आणि व्यवहाराच्या भाषेत सांगायचं झालं तर 100 आणि 88-90 पानांचं पुस्तक आहे. हे पुस्तक मराठीतून सांगतोय, इंग्रजी हिंदीत तर खूप स्वस्तात मिळतात पुस्तकं. हे पुस्तक 200 रुपयांपेक्षा कमी किमतीला विकलं जाण्याची म्हणजे त्याची किंमत असण्याची शक्यता नाही अशा याचं पुस्तक आहे. आणि शिवाय मूल्य म्हणून जर त्यातलं संदर्भ मूल्य बघितलं तर अर्थात ते त्याहूनही अधिक असू शकतं. एवढं असूनही त्यांनी ते पुस्तक फक्त 100 रुपयामध्ये इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे आणि आम्ही त्याचा फायदा आपण सगळ्यांनी तर घ्यायला हवाच आहे. त्यापुरतं आणखी कसं पाऊल पुढे आम्ही असं टाकलेलं आहे की आजकाल व्हॉट्सॲप आणि मोबाईलचा जमाना सगळा आलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचं ई-बुकही केलेलं आहे. हे ई-बुकसुद्धा आपण आता इथे प्रकाशित करणार आहोत. ज्यांना मोबाईलवरच वाचायचं आहे, इथे आहेत त्यांना जवळपास असतील, खरेदी करणं शक्य असेल तर ते करतीलच. पण ज्यांना ह्याचा संदर्भ घ्यायचा असेल, ऑनलाईन घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठीही हे उपयुक्त अशी सुविधा आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे पुस्तक प्रकाशित करायचं भाग्य पुन्हा एकदा मी तिसऱ्यांदा हे म्हणतो आहे की भाग्य मला मिळालं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि जी सगळी गुरुजन मंडळी आहे त्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. त्यांनी आपले दुसरे पाहुणे, प्रमुख पाहुणे माननीय श्री विनयजी साने साहेब यांचा इथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर मी इथे मिलिंदजी सरदेसाई यांचे गुरुबंधू यांना विनंती करतो की त्यांनी श्री प्रमोदजी कोनकर साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. सर्वजण बाहेर रविवारची सुट्टी असताना बाहेरची मजा मौज सगळं टाळून आज या ठिकाणी इथे ज्या कार्यक्रमाला आलेलो आहोत त्या मंत्र आरोग्याचा या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करावे असं मी त्यांना विनंती करतो.
मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपलं ई बुक जे आहे त्याचं इथे प्रकाशन करावं. धन्यवाद. ओम परमपूज्य स्वामीजींच्या चरणी तसेच आचार्य बालकृष्णजींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून सर्व आमचे केंद्रीय प्रभारी राज्य प्रभारी सर्व माझे योगी बंधू भगिनी आणि ते उपस्थित या योगाच्या प्रकाशनानिमित्त जो मंत्र आरोग्याचा लिहिलेला आहे माझे सहकारी आगाशे अनंत आगाशे खूप मेहनतीने हे पुस्तक त्याने तयार केलेलं आहे. उद्देश एकच की योगाचा प्रचार प्रसार तळागाळापर्यंत व्हावा आणि सर्वांनी ही विद्या जी आहे आपली जी परंपरागत आलेली खरं म्हटलं तर सनातन संस्कृतीचा जो काही वारसा आहे हा योगाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याची आपल्याला एक सुवर्ण संधी आहे. आता अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि ते विचार मांडलेले असताना एक पुस्तक छापण्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे पहिल्यापासून त्याचे सहकारी आणि अनंत आगाशे हे सुरुवातीला 2007 सालापासून जेव्हा आम्ही या योगाच्या प्रचाराला सुरुवात केली ते रत्नागिरीमध्ये त्या सगळे लोक हे आमच्याबरोबरच आहेत. आम्ही पहाटे उठलो 3:30 वाजल्यापासून आम्हाला सगळ्यांना उठायची सवय होती स्वामीजींच्या कृपेने, कारण स्वामीजी 3 वाजल्यापासून उठत आम्ही 3:30ला उठतो आणि ती सवय एवढी आम्हाला लागलेली आहे की अजूनही रात्री 12 जरी झोपायला वाजले तरी सुद्धा 3:30 वाजले की आम्ही जागे होतो आणि पहिल्या आधी उठून बसली राहतो. मग प्राणायाम वगैरे करायचे, मग आपलं पुढे किती 6चं 5:45 आपल्याला कक्षा घ्यायचे, शिबिर घालायचे, ते कायचे सगळं. परंतु अशा तऱ्हेच्या चांगल्या सवयी लावण्याचं काम आज हा योग करत आहे. संबंध भारतातच नव्हे तर अख्खी दुनिया आज योगाच्या पाठीमागे. म्हणजे 21 जूनला जो आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतो त्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की सगळं जग आज योग करतंय आणि योगाच्या माध्यमातून चांगल्या तऱ्हेचं आपल्या देशालाच नव्हे तर स्वतःला सुद्धा आपली लेव्हल उंचावण्याचा प्रयत्न करतोय. मी हे मुद्दाम सांगते की योग केल्याचा परिणाम आधी केलेच पाहिजे तर तुम्हाला कळेल. नियमित जे योग करणारी माणसं आहेत त्यांना ह्याचा इतका सुंदर अनुभव आहे की ते एकही दिवस योग चुकवित नाही. बाकी कुठची गोष्ट ते चुकवतील, एक वेळ जेवण नसलं तरी चालेल पण योग मी चुकवणार नाही. कारण वर्षानुवर्षाचा हा जो एक अनुभव असतो, एक मनशांती असते म्हणजे जी तुम्हाला पैशाने किंवा कशानेही प्राप्त होऊ शकत नाही. हे एक प्रकाशन झालं म्हणून डिक्लेअर झालंच नाही. आरोग्याचा मंत्र आरोग्याचा या पुस्तकाचं प्रकाशन म्हणजे मगाशी झालं, सर्वांनी पाहिलं साक्षीदार आहात सर्व. तर हे झालं औपचारिकरित्या मी जाहीर करते की ज्यासाठी कार्यक्रम तेच प्रगटीकरण राहिलं असतं. तर योग ही आता अशी चीज आहे की खरोखरच जे ऋषी परंपरेतून आलेलं जे ज्ञान आहे, ज्या आपण सनातन विद्या असं म्हणतो, म्हणजे नुसतीच भौतिक सुखसंपत्ती नव्हे तर आध्यात्मिक आपल्या अंतरात्म्याशी युज म्हणजे जोडणे. योग याचा शब्दाचा अर्थच मुळी
युज म्हणजे जोडणे. कोणी कोणाला जोडायचंय तर आपल्या अंतरात्म्याशी स्वतःला जोडणं. आपण असं नेहमी म्हणतो हे मी केलं मी केलं मी केलं, पण मी म्हणजे तेव्हा आपल्याला अभिप्रेत असतो फक्त आपला हा देह. पण योग करायला लागलेला मनुष्य कधीही देहाला मी म्हणणार नाही. कारण योग करणाऱ्या माणसाला ह्याची पूर्ण कल्पना असते की हे देह हे कर्म करण्यासाठी केवळ मला दिलेलं साधन. परमेश्वराने माझे जे आजपर्यंत अनेक जन्म होऊन गेलेले आहेत, अनेक जन्म घेत 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 मी आज ह्या स्टेजला आलेला आहे. आणि आता तर योग केल्यानंतर योगाचं महात्म्य असं आहे की तुम्ही उच्च उच्च लेवलला जाता. आपण भूलोकावर जर असतो तर भू भुवा स्वाहा महा जनहा कपहा हे जे 7 उच्च उच्च योगाच्या स्टेज आहेत. योगाच्या नाही आहे, या आपल्या उत्कर्षाच्या स्टेज आहेत. 7 भू भुवा स्वाहा महा जना कपहा. योग केल्याचा परिणाम तुम्ही ह्या स्टेजला वरच्या पायरीवर जाता. अनेक मोठमोठ्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे तुम्ही जो योग करता तो कधीच वर जात नाही, तो विसरायला होत नाही, तो नष्ट होत नाही. समजा भले तुम्हाला म्हातारपणे नाही करता आला योग, तरी सुद्धा जो केलेला आहे तो फुकट जात नाही. त्यामुळे तुम्ही वरच्या पायरीवर जाता. मग स्वतः केलेल्याचा जर एवढा परिणाम असेल तर जेव्हा आम्ही निःशुल्क लोकांना योग शिकवतो, माझे कितीतरी योग शिक्षक म्हणजे आता अनंत आकाशीने तुम्हाला सगळं विस्तृतपणे सांगितलं पुस्तक छपाईसाठी कशा तऱ्हेच्या प्रगती होत गेली आणि पुस्तक छापून झालं. तर हे जे कार्य आहे ना हे महान कार्य आहे. आज आपण 10, 11, 12 वाजेपर्यंत TV बघत बसतो आणि झोपताना शांतपणा तर सोडा, पण असं भणभणलेला चढवतो. काय करावं, काय याच्यातून काय निघेल, याच्यातून काय निष्पत्ती होईल, मनुष्य कशी शांतपणे जगू शकते. पण त्याच्यावर हा एकमेव उपाय आहे की नियमित तुम्ही पहाटे उठा, 3:30 ते 4 वाजता ब्राह्मी मुहूर्तावर उठायचं आणि किमान 2 तास रोज प्राणायाम करायचा, रोज योग करायचा. योग वर्ग आमचा 1 तासाचा असतो. तो योग वर्ग जरी 1 तासाचा अटेंड केला सर्वांनी, आम्ही सुद्धा आले, मी सुद्धा ऑनलाईन गेला लागले. कारण नियमित नंतर स्वामी जवाहरलालनी सांगतात की रविवार सुद्धा सुट्टीचा घ्यायचा नाही, एकही दिवस सुट्टीचा नाही. जसा सूर्य एकही दिवस घेतच नाही तसं आपण एकही दिवस सूट घ्यायची नाही. त्यामुळे रविवारचा सुद्धा आमचा योग वर्ग असतो आणि म्हणून तो ऑनलाईन गेला आम्हाला बरा पडतो. त्यामुळे मग आमचे सगळे योग शिक्षक हल्ली ऑनलाईन पण घ्यायला लागले. ऑफलाईन कोणी आला तर ऑफलाईन पण शिकवतात. परंतु योग हा प्रत्येकाने करा. याच्यामुळे जी आत्मिक शांतता लागते. मी म्हणजे हे शरीर नव्हे, मी म्हणजे हा देह नव्हे, तर मी हा आत आहे आणि ज्याला आपण अजर अमर अविनाशी शक्ती म्हणतो ती म्हणजे मी आहे. याचं खरं ज्ञान आपल्याला योग केल्याने प्राप्त होतं. नुसतंच लेक्चर ऐकून किंवा नुसतं पुस्तक वाचून किंवा नुसतं पुस्तक बघून होणारी ही गोष्ट नाही. गुळ खाल्ल्यावर जशी गुळाची चव कळते त्याचप्रमाणे योग नियमित जर तुम्ही केला तर त्याचे फायदे तुम्हाला कळतील. त्यात काय हे साधं करायचं, हे साधे व्यायाम प्रकारे साधं करायचं, दिसायला साधं परंतु अत्यंत मौल्यवान आणि अतिशय ज्याची आपल्याला किंमत करता येणार नाही. तर मनुष्य देह, मी तर सगळ्यांना सांगते की मनुष्य देह हा दुर्लभतर आहे. 84 लक्ष योनी आहे, त्याच्यामध्ये मनुष्य देह दुर्लभतर आहे आणि तो आपल्याला प्राप्त झाल्यानंतर जर तुम्हाला सार्थक करायचं असेल आपल्या जन्माचं, आपल्याला ज्याने जन्म दिला, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलं, ते आपल्या आईवडिलांचं, आपल्या कुळाचं, आपल्या देशाचं, आपल्या राष्ट्राचं जर तुम्हाला नाव काढायचं असेल आणि तुमचं नाव राहावं चांगल्या आरती असं जर वाटत असेल तर नियमित योग करा आणि त्याचे अनंत फायदे आहेत. अनंत, त्याची मोजदाद करता येणार नाही. सगळ्यात फायदा म्हणजे
मानसिक समाधान, आत्मशांती ही त्या माणसाला प्राप्त होते. कशाचंही दुःख होत नाही. दुःख झालं, समजा काही आपल्याला कोणी दुःख दिलं तर आपण काय म्हणतो, काहीतरी मी याला त्रास दिलेला असेल मागच्या जन्मात, तो मला ठीक आहे परत भेट झाली आहे त्याची, एक आपलं कमी झालं, संचितातला एक भोग आपला कमी झाला, उलट तेवढा मायनस झाला. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह आचार आणि ह्या सगळ्यातून आनंदी जीवन, सुखी जीवन, तुमचं वय किती वाढेल, न तस्य रोगो न जरा न मृत्यू, नियमित योग केल्यामुळे न तस्य रोगो, तुम्हाला कसलाही रोग होणार नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते. प्रवास करते मी 7 सालापासून. तर माझ्या मेरुदंडाला प्रॉब्लेम आला होता. 3रा, 4था, 5वा मणकामध्ये दबले होते, 6वा मणका बाहेर सरकला होता आणि त्यामुळे हे सगळं माझं बदल झालेलं होतं शरीर. परस्वाधीनपणा आला होता. वेडिकाला सुद्धा 2ऱ्या मणकात सांगायला लागत होती. कपड्यांचं रंग काम करण्याची गरज घ्यावी लागत होती. अशा परिस्थितीत जेव्हा मला हे कळलं की ठीक आहे 3रा, 4था, 5वा मणका माझा दबलाय, 6व्या मणक्याचं बाहेर आलं आणि त्यामुळे हे सगळं घडतं. मला इथेच रत्नागिरीच्या स्पेशल डॉक्टरने सांगितलं की एक तर तुम्ही पुण्याला जा, नाही तर उद्याच्या उद्या आपण डॉक्टरांना बोलू, इतकी इमर्जन्सी आहे आलेली की ताबडतोब तुमचं ऑपरेशन करावं लागेल. माझा मुलगाही बरोबर होता, डॉक्टरही पुण्यात होते. त्यांना मी सांगितलं माझं ऑपरेशन करायचं नाही. तर ते आम्हाला 69वं वर्ष होतं. 69व्या वर्षी ऑपरेशन करून ते ट्रीटमेंट घेऊन मी सगळी औषधं वगैरे खात बसण्यापेक्षा माझा योगावर विश्वास होता. 7 सालापासून 17 सालापर्यंत मी जो 10 वर्ष योग करत होते स्वतः केला आणि सगळ्यांना शिकवित होते. त्यावरून मला एवढा कॉन्फिडन्स होता की जर माझ्या आयुष्याची दोरी बळकट असेल तर मी याच्यातूनही पूर्ण बरी होऊ शकेन. आणि त्याप्रमाणे मी पहाटे 3:30ला जाग आली की 3:30 कशी झोपलेली असायची कॉटवर आणि सरळ व्यवस्थित फक्त व्हायची. आणि या हाताने आणि या हाताने, एक हात दमला की दुसरा हात, दुसरा हात दमला की पहिल्या हातात, असं मी अनुलोम विलोम करायचे. 3:30 मधल्यापासून दिसायला लागेपर्यंत म्हणजे 6-6:30 पर्यंत. पण मी 8व्या दिवसाला माझी वेडी मी घालायला लागले, माझे कपडे मी घालायला लागले. 8व्या दिवसाला इतकं इमर्जन्सी ऑपरेशन सांगितलेलं होतं ते मी नाकारलं. पण नंतर एक महिनाभर गेला असेल मला पूर्ण त्याच्यातून मग पुढं होण्याच्या. नंतर मी पुण्याला परत पैशाने डॉक्टरमध्ये गेले होते. पण मी स्वतःहून जाऊ शकते. जी इतकी परस्वाधीन झालेली होते की मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर विश्वास असेल त्यासाठी आधी योग करा. मी 10 वर्ष केला होता, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता, खात्री होते की हे होऊ शकतं पूर्णतः. अर्ध्या तासात कितीही तीव्र झटका आलेला असला तरी तुम्ही जर अनुलोम विलोम ताबडतोब करत असाल तर 1.5 ते 2 तासामध्ये पूर्ववत होता. माझ्या यजमानांना करता आला होता तसा झटका. आणि जयगडातून म्हणजे नांदिवड्यातून रत्नागिरीला येईपर्यंत येताना त्यांना मुलग्याने या मच्छरदाणीतून दोघांनी मिळून उचलून बाहेर काढली होती. दोघांनी मिळून उचलून गाडीत ठेवली होती. ते झोपून येत होते. पुढे जो बसला होता आमच्या शेजारचा मुलगा होता. कारण मी शिकल्यानंतर जे जे आपण शिकावे ते इतरांना शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जग. त्यामुळे त्या लोकांना सगळ्यांनी सांगितलेलं होतं. त्यालाही माहिती होतं योगाची शिबिरं मी जिथे जिथे जाते तिथे घेते. त्यामुळे त्याने लगेच सांगितलं काका म्हणाला अनुलोम करा ना. तेवढं त्यांना ऐकायला गेलं. डावी बाजू गेली होती, उजवी बाजू चांगली होती. त्यामुळे उजव्या हाताने त्यांनी अनुलोम विलोम केला. नांदिवड्यात गाडीत बसल्यापासून तो रत्नागिरीला येईपर्यंत 1.25 ते 1.5 तासाचं अंतर होतं. पण ते इथे आल्यानंतर मुलग्याने आधी फोन करून कळवलं होतं. त्यामुळे स्ट्रेचर वगैरे सगळं तयार करून नर्सने धावत आल्या त्यांना स्ट्रेचरवरून आणण्यासाठी. चालता येत नाही म्हटल्यावर. तर हे तिथपर्यंत बोलायला लागलेले होते. त्यांनी सांगितले की स्ट्रेचर वगैरे नको, मी खाली उतरेल. आणि दोघांच्या खांद्यावर हात ठेवून
त्याने लोटलीकरांचं तुम्हाला माहिती असेल 4-5, 5-6 पायठणी यायच्या. त्या सगळ्या स्वतः दोघांच्या खांद्यावर चढून आत आले. 1 ते 1.5 तासामध्ये एवढा अनुलोम-विलोमचा हाताला तीव्र अटॅक होता. त्यांना बोलता येत नव्हतं. अर्धा पूर्णतः गेलेलं होतं. त्यांना ॲडमिट करण्यासाठी इथे आणलेले होते. पण नंतर ज्या तपासण्या सगळ्या डॉक्टरने सांगितली म्हणून केल्या तर काहीही कुठेही मिळालं नाही. डॉक्टर म्हणाले तरी सुद्धा 24 तास तो माझ्या देखरेखीखाली ठेवायचा नाही. इथे 24 तास आम्ही राहिलो होतो तिथे आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो. त्याच्यानंतर कसलाही सिम्पटम्स सुद्धा नाही. वयाना एवढा तीव्र अटॅक आला होता. बोलता येत नाही अर्थांगताना. हे मी स्वतःचे माझ्या घरातले अनुभव सांगितले दोन, की तुम्हाला विश्वास वाटावा, खात्री वाटावी. तर काय प्राणायाम करून काय योग करून काय मिळणार आहे तुम्हाला, तर असं नाही आहे. आज आपण उठसूट बारीक सारीक गोष्टीवरून डॉक्टरांकडे जातो. उठसूट गोष्टी जरा डोकं दुखायला लागलं की खा गोळी, जरा काही कंबर दुखायला लागली खा गोळी. तर त्याचा परिणाम तुमच्या लिव्हर आणि किडन्या फुकट जाण्याकडे होतो. आणि लिव्हर आणि किडन्या जेव्हा 70 ते 80% फुकट जात नाही तिथपर्यंत तुम्हाला समजत पण नाही की आपल्याला इतकी परमेश्वराने करोडो रुपयाची संपत्ती देऊन आपल्याला जन्माला घातलंय. कोणीही दरिद्री नाही या जगामध्ये. सगळे आपण करोडपती जन्मतात. मग इतकी जर संपत्ती आपल्याजवळ आहे तर रडत कशाला राहायचं. मुलांना सुद्धा लहानपणापासून शिकवा, चांगले संस्कार द्या. आपली सनातन वैदिक संस्कृती जी आहे ती फार उच्च लेवलची आहे. तसे संस्कार केल्यानंतर एवढ्या गोष्टीवरून आज मुलं आत्महत्या करतात. वाईट वाटतं. जो योग करणारा मनुष्य तो कधीही आयुष्यात आत्महत्या करणार नाही, कधीही नाही करणार. कारण इतकं आपल्याला दिलेली संपत्ती परमेश्वराने एवढी आहे की ती अमूल्य आहे. त्याची किंमत करता येणार. आणि ती जर तुम्हाला समजायला हवी असेल तर नियमित रोज 1 तास ते 1.5 तास योग करा. एवढंच मी आता या निमित्ताने आवाहन करेन. आणि मी माझे 2 शब्द पुरे करते. हे पुस्तक आहे, सर्वांनी वाचा. आणि हे बोलावल्याबद्दल आणि माझ्या हस्ते म्हणजे एवढे तुम्ही सगळे विद्वज्जन आहात. हे सगळे एवढे कार्यकर्ते आहेत. स्वतः म्हणजे आता हे तर यांनी गोडं मिळालं. एवढे सगळे विद्वज्जनामध्ये मला तुम्ही हे प्रकाशनासाठी दर्शनी बोलावलं. एवढे तर मेहनत करताय. हा हॉल तयार करण्यापासून तो सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये कसलंही मला हे मिळवायचं असं काही नसतं. योग करण्याचा हा एक फायदा आहे की केवळ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. हे जे आपलं ते प्रत्यक्षात आणण्याचं काम आज इथे आपले कार्यकर्ते सगळे करतायत. त्यामुळे यानंतर आगाशींचं मी मनःपूर्वक अभिनंदन करते, कौतुक करते की त्याने एक पुस्तक प्रकाशन केलं, पुस्तक लिहिलं आणि त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम केला. आणि मला इथे बोलावल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानते. आणि माझे आणि आपण सर्व योग साधक, योग मित्र, आत्ताच आपल्याला सर्वांना रमाताईंनी उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त काही बोलणार नाही. श्री आनंद आगाशेने खूप मेहनत घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप प्रयत्न त्यासाठी केलेले आहे. तर हे पुस्तक यायला जरी थोडा वेळ लागला असला तरी मला अशी आशा आहे की ह्याच्यातच पुढची काही माहिती गोळा करून ते पुस्तक मात्र त्यांच्याकडनं याहून लवकर प्रकाशित होईल. म्हणजे ते अधिक जास्त माहिती चांगल्या प्रकारे लिहितील आणि आपल्याला पुन्हा एकदा इथे एकत्र यायची संधी देतील. चांगलं पुस्तक लिहू. बाकी काय बोलणार नाही. आता फक्त एकदा आपण सगळ्यांनी ओंकार करू आणि प्रार्थना म्हणूया. सगळ्यांनी ताड बसा. एक ओंकार म्हणूया. श्वास घ्या.
आत्ताची विश्वमंगल प्रार्थना म्हणूया. ओम सगळे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. मला पुस्तक प्रकाशनाला बोलावलं याबद्दल धन्यवाद. आणि आत्ताच आगाशेलांनी 2008 मध्ये आम्ही जेव्हा ते प्राणायाम सुरू केला तेव्हा तिथे काय कंडिशन होती, तिथे हे ग्राउंड कसं काय होतं या विषयाची सगळी काय माहिती सांगितलेलीच आहे. तर तेव्हाचे गमती अशा असायच्या की जेव्हा आम्ही प्राणायाम सुरू केला तिथे शिकवायला तेव्हा आधी सुरुवातीला 90 लोक, मग 80 लोक, मग 70 लोक, मग 60, 55, 40, 30 अशी संख्या कमी होती. मग तर 5-6 महिने झाल्यानंतर अशी एकच माणसं आला, 2च माणसं आली, 5च माणसं आली. आम्हाला दोघांना असं शेवटी वाटायला लागेल की कक्षा आता काय सुरू राहील की नाही राहील. वस्तू म्हणा एकदा आगाचे घाबरायचे, होते आता कक्षा बंद करायची. तर मी त्यांना म्हणायचे नाही हो येतील लोक. 1-2 दिवस झाले की 1-2 दिवस झाल्या मला वाटायला लागत की नाही बोलते आता कुठे येत नाही, 2च लोक येतात, 3च लोक येतात. आपण काय ना सारखं शिकवायचं तेच असं करता करता एकमेकांनी देत आज पुस्तक एक पुस्तक लिहिण्यापर्यंत ह्या योग श्रेय मिळालं. त्यातच मला खूप धन्यता वाटते आणि आनंद वाटतो. आणि तेव्हा तर एकदा अशी वेळ की काही ऑटो रिक्षावाले बाहेर उभे असायचे, त्यांना पण आमचं सगळं बघून ऐकून आवाज ओंकाराचा आवाज येतो वगैरे ऐकून आवाज ऐकून सगळ्यांना मस्त वाटायचं. आणि ते सगळे आतमध्ये यायचे बघायला, पण त्यांच्याकडे बसायला चादर नसायची. तर ते आम्हाला म्हणायचे की आम्हाला खरं प्राणायाम करायची इच्छा आहे, पण नेमक्या मी सकाळी धंद्याला बाहेर पडतो पण आमच्याकडे काही चादर नसते. मग शेवटी आदर्श आहे आमच्या घरून चादरी आणायला लागलो की असं नको व्हायला की चादर नाही म्हणून मी प्राणायाम न शिकत आहे, चादर नाही म्हणजे कुठच्याही कोणाला कारण सापडू नये असे बऱ्यापैकी आम्ही सारखे एकमेकांची काळजी करत लागली तेव्हा. आणि असं करत आज अनेक आता 15-16 वर्ष झाली ही कक्षा अभ्यास सुरू आहे. आता त्यांनी ते पुस्तक छापलं आहे, त्याचा लाभ तर नक्की सगळ्यांना होईलच. पण तरीही आपण किती साधना केली, किती प्राणायाम केला तरी पण काही ना काही बारीक सारीक शंका किंवा बारीक सारीक काही ना काही मनातले प्रश्न आपल्या आधी उत्पन्न होत असतातच. तर असे काही पुस्तक वाचनानंतर म्हणजे अशी वेळ मोस्टली येणार नाही, त्याने व्यवस्थित अभ्यासमध्ये पुस्तक लिहिलं आहे, पण तरी पण काही अडचणी आल्या किंवा काही शंका असल्या तर त्याने तर सर्व लोकांनी अगदी निसंकोचपणे आम्हाला कोणाला याबाबत काही विचारावं. आम्ही कुठल्या प्रकारची माहिती त्यांना द्यायला उपलब्ध आहोत. हे समजा बायकांचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतात की जे आपण पटकन इतरांशी बोलू नाही शकत किंवा कक्षेमध्ये येऊ नाही शकत. असे काही विषय असतात की बायका पटकन खुलत नाही किंवा इकडे यायला संकोच करतात. तर अशा बायकांचे वैयक्तिक काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी ते आमच्याशी शेअर करायला वैयक्तिक माझ्याशी शेअर केले तरीही चालते. मी त्यांना मला जमेल तितकं सहाय्य नक्की करेन. आणि आज ह्या पुस्तक प्रकाशनानिमित्त आगाशांना त्यांची शुभेच्छा देतच आहे. पण त्यांनी जी 15 वर्षापूर्वीची ती आठवण ठेवली आणि त्यानिमित्त मला इथे येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते. आणि ह्या निमित्ताने आज चक्क रमाताईंच्या शेजारी बसायला मला मिळालं जे आमचे प्रेरणास्थान आहे की त्यांनी आम्ही कधी म्हणतात नाही रमाताई आता नाही होते आम्हाला कोण नको येत नाही, आम्ही काय सारखं ते शिकवायचं आता कंटाळा येते कोण नाही कोण ऐकत नाही की ते आम्हाला म्हणणार काही नाही तुम्ही सुरू ठेवा, काय नाही तुम्ही सुरू ठेवा. तर त्यांच्यातनं सतत प्रेरणा घेऊन एनर्जी घेऊन आम्ही हे सतत सुरू ठेवलं. आणि ह्या प्राणायाम योग निःशुल्क शिकवण्याच्या माध्यमातून समाजसेवा काय असते, समाजाचं ऋण काय असते, समाजाचा आपण काय देणं लागतो आणि समाजसेवा का करावी, त्या समाजाचं ऋण फेडणं मोक्षया वगैरेच्या दृष्टीने किती अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ऊर्जा किंवा ही ज्योत आपण त्याला म्हणतो ती ज्योत रमाताईंनी आमच्या हृदयामध्ये जागृत केली. आणि त्याच्यामुळे आज माझी थोडीफार जी काही आयडेंटिटी समाजामध्ये असेल तर ती निवड पतंजली योग समिती प्राणायाम योग आणि रमाताईंमुळे आहे. तर त्यांनाही खूप धन्यवाद देते. माझी भाषा संपवते. धन्यवाद. आणि आजचे उत्सवमूर्ती नव्हे उत्साह त्यांचं एखादं काम आपण बघितलं की त्याचा जो प्रत्येक कार्याचा जो उत्साह आहे तो वापरण्यासारखा आहे.
अशा स्वमूर्ती आम्हाला, अशी व्यक्ती आम्हाला बहुआयामी व्यक्तिमत्व आमच्या संस्थेला अध्यक्ष म्हणून लाभले आणि गेली 7-10 वर्ष 2003 वर्ष ते कार्यरत आहेतच. तरी 10 वर्ष मी त्यांच्यावर काम करतो. त्यांची काम करण्याची पद्धत आणि जी काय बघितली त्याच्यामध्ये योग साधना तर निश्चित आहे, पण त्याच्याबरोबर स्वतःची जी इच्छा असते काम करण्याची तीही जास्त महत्त्वाची आहे. या योग कक्षेचा मी एक विद्यार्थी होतो, पण जसं सांगितलं की अर्ध सोडायचं अर्ध पळून जायचं, तसा मी पळून गेलेला आहे. त्यामुळे सातत्य आपल्याकडे अजिबात नाही. पण 4 महिने जो मी योगसाधना इथे केली त्यामुळे मला 4 धाम यात्रांनी सुखकर झाली. केदारनाथ, बद्रीनाथ किंवा कैलासचं शिखर जे झालं होतं त्यावेळेला आम्हाला फार एकदम त्याच्यात सोपं गेलं ते करताना. आणि त्यामुळे योगसाधना सोडायला नको असं मनात असतं, पण प्रत्यक्ष शरीर बंड करतं आणि शरीर काय त्यामध्ये साथ देत नाही. यापुढे आता एकदा पुस्तक वाचून उत्साह येईल, पण त्याच्या अगोदरच त्यांनी आम्ही जेव्हा योगसाधना इथे यायचो त्यावेळेला व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी यायची आणि ती आत्ता मला घरी उपयोगी पडते. पण योगसाधना ते म्हणतात ते मला ओरडतात प्रत्येक वेळा, भरपूर शिव्या घालतात की तुम्ही मध्येच सोडता वगैरे. पण ती आता जी आम्हाला घरी उपयोगी पडते. पण त्याच्यात एक मला गोष्ट कळून चुकली की जी गोष्ट तुम्ही ग्रुपनी करू शकता, जी समुदायातनं करू शकता, ती एकाच माणसाने त्या व्यक्तीच्या होत नाही. त्यामुळे परत आता तुमच्या पुस्तकाचा उत्साह येऊन मी परत इथे सांगलं ते सहयोगी जोडला जाईल गेला. आणि आज आपल्या कुवाला पंचकृषी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आज इथे त्यांनी पुस्तकाचे प्रकाशन केलेलं आहे. सगळ्यांना ऊर्जा दिलेली आहे, सगळ्यांना संदेश दिलेला आहे. तर मी वयाने मोठा आहे त्यांच्यापेक्षा, त्यामुळे त्यांना कौतुकाची थाप म्हणा, शाबासकी म्हणा, जे काम केलेलं आहे आणि पुढच्या कामाला त्यांना अति उत्साह यावा म्हणून पुन्हा फुलाची पाठी म्हणून एक फुलावर फुल देणार नाही. कारण त्यांच्या प्रत्येक कार्याची सामाजिक संस्थाच्या बऱ्याच आहेत. त्यांच्या नचिकेळकरचं असेल, पटवर्धन हायस्कूल असेल किंवा इतर आणखी ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांच्या आहेत, योग साधना आहे, ते साई मित्र मंडळाचं काम असेल, अशा सगळ्याचं म्हणून सामुदायिक म्हणून उच्चाटनाचा स्वीकार करावा. आलेले आहेत. मगाशी जसं रमादेवी सांगितले तेवढा एकच अनुभव सांगतो, तुमचा जास्त वेळ घेत. हे पुस्तक लांबलं एवढ्यासाठी की 2022ला मला ब्रेन स्ट्रोक आला होता. ऍक्च्युली ब्रेन स्ट्रोक आला होता त्यावेळेला मी होतो मुंबईमध्ये. तो ब्रेन स्ट्रोक आला मला समजलेलं नव्हतं. इथे आल्यानंतर जे काय आतमध्ये घडलं मेंदूच्या आतमध्ये ते इथे आल्यानंतर वेगळं काहीतरी व्हायला लागलं. मला माझा पासवर्ड आठवत नव्हता, ही पहिली गोष्ट झाली. काही दिवस 2 दिवस असेच गेले. म्हटलं काहीतरी असेल, कानाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून कानांच्या डॉक्टरांकडे गेलो, तिथे काही नाही. डोळ्याच्या डॉक्टरांकडे गेलो, तिथे काही नाही. डोळ्याच्या डॉक्टरांनी सांगितलं की हा मेंदूशी निगडीत आहे, तुम्ही मेंदूच्या डॉक्टरांकडे जा. मी मेंदूच्या डॉक्टरांकडे गेलो, ते म्हणले काहीतरी गडबड आहे, तुम्ही MRI करा. MRI केल्यानंतर असं समजलं की काहीतरी आतमध्ये डॅमेज झाले. पण तोपर्यंत मी सगळं काही काम करत होतो, म्हणजे कुठेही झोपलेलो नव्हतो, आजारी नव्हतो, योग सुद्धा करत होतो. नंतर मला त्या डॉक्टरने सांगितले, मुलग्याला बोलवले, हे काही दिवसातच सोपी आहे किंवा लवकरात लवकर कुठेतरी हलवा किंवा हे आमच्यात काय होण्यातलं नाही असं चक्क इथल्या डॉक्टरने सांगितलं ना. म्हणजे समोर मुलाची काय परिस्थिती झाली तर बघा तुम्ही. आणि त्यानंतर तो बाहेर आला. नंतर आमचं ठरलं की आता इथे नाही करायचं, पुन्हा मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यानंतर MRI मेंदूचा झाला आणि मेंदूचा MRI झाला तर त्याने आधीच सांगितलं ह्याच्यात काही जर निष्पन्न झालं तर आतमध्ये तुम्हाला तो स्टेन टाकायला लागेल. चालेल, काही वेगळे काही नाही, स्टेन टाकायचं टाका. तर तो स्टेन काय टाकायला लागला ना, ते म्हणजे तुमचं हे सगळं औषधानं बरं होईल. इथे आल्यानंतर मी एकही दिवस थांबलेलो नाही. इथल्या डॉक्टरांना गेलो, मी म्हटलं योग करतो, मी चालतो, त्यामुळे तुमचं काय सगळं तुम्ही करा. पण म्हटलं मला एकच पाहिजे, हे झालं का? म्हणजे गेले 10 वर्ष मी जर योग करतोय तर मग झालं का? कोणाकडेही त्याचे उत्तर नव्हतं. शेवटी मुंबईच्या एका आमच्या होमिओपॅथी डॉक्टर सांगितलं की हा करोनाचा परिणाम. म्हणजे
काही असू मला उत्तर पाहिजे, कारण का मला असं नुसतं ऐकायचं नाही की हे अशामुळे झालं. मी जर एवढं करत होतो तर म्हणजे ह्याला म्हणतात प्रारब्ध. पण प्रारब्धावर सुद्धा आपल्याला मात करता येते, हा मी नेहमी सांगतो. आमच्या नेहमी योगदीक्षेत सांगतो की प्रारब्धावर सुद्धा आपण मात करू शकतो. एवढा प्राणायाम श्रेष्ठ आहे. आणि केवळ मला अजिबात लक्षात येत नव्हतं. मला अक्षर काढता येत नव्हतं, श्री काढता येत नव्हती, झेड अक्षर लिहिता येत नव्हतं, काही मला लिहिता येत नव्हतं. म्हणजे काय अवस्था असेल माहिती बघा तुम्ही. कॉम्प्युटर समोर बसता सुद्धा येत नव्हतं. आज मी पत्र लिहू शकतो की तो दुसरा वाचू शकतो. मी कॉम्प्युटरवर काम करू शकतो की जे मला समजेल. एवढा योग परिणामकारक आहे. जसं मग अशी रमाते म्हणल्या की मी पूर्णपणे बेडरेड होते आणि त्यात बरे झाले. तसंच माझं उदाहरण मी मुद्दाम सांगितलं की माणूस खचून जायचं नाही आपल्याला, की याच्यातून आपण पुढे जायचं. एवढं एकच सांगायचं. धन्यवाद. म्हणजे त्यांचं काय अवस्था होती ती आम्ही स्वतः पाहिली होती. ते ओला इलेक्ट्रिक गाडी घेऊन यायचे आणि योगा संपल्यानंतर येताना ते गाडीने यायचे, जाताना त्यांना पासवर्ड आठवायचा नाही. म्हणजे एवढी त्यांची अवस्था होती की गाडी चालू करण्यासाठी जो पासवर्ड लागत होता तो त्यांना पासवर्ड आठवायचा नाही. मग ते 5 मिनिटं असंच थांबून राहायचे. मग नंतर 5-10 मिनिटानंतर त्यांना आठवायचा. म्हणजे एवढ्या ह्याच्यातनं सुद्धा त्यांनी योग करायचा थांबवला नाही. त्यांचं ती योगाची सेवा होती जी देत होते ते अखंडपणे चालू होते त्या काळात सुद्धा. यानंतर जर का एक विनंती करतो की वैयक्तिक कुणी काय जर का पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू काय सरांसाठी आणली असेल तर ती थोड्याच वेळात इथे आपण देऊ शकता. आज मला एवढंच सांगायचं आहे की आज आम्ही मुंबईतून येऊन 10 वर्ष झाली आणि माझ्या मिस्टरांना अटॅक आलेला होता. आणि अटॅक आल्यानंतर आमचे डॉक्टर म्हणाले, इंटरनॅशनल डॉक्टर होते, त्यांनी सांगितलं जर तुम्ही गावी वगैरे असं जाऊन राहिला तर त्यांच्या तब्येतीमध्ये फरक पडेल, योगा वगैरे केला तर. आम्ही मुंबईला करायचो, रामदेवजींचे अटेंड करायचो सगळे शिबिर वगैरे. पण यावेळेला इथे रत्नागिरीत काही साधन असं वाटत नव्हतं तेव्हा. पण एक बातम्यासाठी ओम साई मित्रमंडळ तिथे योगा असतो म्हणून आम्ही चौकशी करून गेलो. पण आगाशे सर आम्हाला रोख नव्हते, कारण माझं पण आई सगळं शेजारी असल्यामुळे खूप छान ओळख आणि एकमेकात असे खेळलेले वगैरे. तर मग ते डॉक्टरांना आम्ही सांगितलं की आमच्या इथे आहे सोय त्याची. आणि त्या निमित्ताने त्यांनी 15 पासून योगा चालू केला. 15 पासून सातत्याने त्यांचं येणं चालू आहे. अजूनही ते 4 वाजता उठतात, आंघोळ वगैरे करून देवपूजा करून योगाला 5 मिनिटं इकडे तिकडे होतात, पण पुसतात. कितीही पाऊस असू दे, काही दुखत असू दे, तरी ते योगाला येतातच, हजेरी लावतातच. आरामशीर देवळात वगैरे बसून अगदी आरामात येतात 8 वाजता घरी, सगळं जमा करत भाजीपाला वगैरे सगळं. तर त्याच्यामुळे मला एवढंच सांगेन की मला ह्याचं सगळंच वेगळं आगाशे सरांनाच द्यायचं आहे. कारण आज मी 10 वर्ष त्यांच्याबरोबर जे काही करते ते मला म्हणून आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनासाठी मी आमच्या योग वर्गाच्या सावंत मॅडम त्यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. आरोग्यम धनसंपदा म्हणतो, म्हणजे उत्तम आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्याची समस्या सतत भेडसावते. याला कारण आपली बदललेली जीवनशैली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्या दृष्टीने आमच्या ओम साई योग कक्षाचे प्रशिक्षक माननीय श्री अनंतरावजी आगाशे सर व श्री मिलिंदजी सर देसाई लिखित मंत्र आरोग्याचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आत्ताच पार पडला. आपल्याला आपले आरोग्य चांगले राखायचे असेल तर त्या दृष्टीने सजग राहण्यासाठी या पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय सौ रमाताई जोड, श्री विजयजी साने, त्याचप्रमाणे सहयोग शिक्षिका सौ पौर्णिमाताई दाते यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहून
आपल्याला बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच या पुस्तकाचे प्रकाशक ज्येष्ठ पत्रकार श्री प्रमोदजी कोतकर, मुखपृष्ठकार श्री महेश पाध्ये आणि श्री विश्वेश टिकेकर, त्याचप्रमाणे चित्रकार श्री अमोल शिवरकर या सर्वांनी या पुस्तकासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या वृत्तपत्रकारांनी आपल्या वृत्तपत्रांमध्ये याची प्रसिद्धी दिली त्या सर्व पत्रकारांचे आणि आज ज्यांनी छायाचित्रण केलं आहे त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. तसेच ओम साई मित्रमंडळाची सर्व कार्यकारी समिती, तसेच या कक्षाचे सर्व साधक, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांचे आम्हाला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या सहकार्य लाभले त्या सर्वांचे, त्याचप्रमाणे नजर चुकीने कोणी राहून गेले असेल तर त्यांचे ओम साई योग कक्षाच्या वतीने मी आभार मानते. एक संस्कृत उक्ती मला आठवते, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे शरीर सुदृढ आणि निरोगी असेल तर मनात येणारा प्रत्येक विचार हा एक वेगळी ऊर्जा शक्ती घेऊनच बाहेर पडतो. त्यामुळे मंत्र आरोग्याचा हे पुस्तक सर्वांना भावी आयुष्यात नक्कीच मार्गदर्शक ठरेल असा विश्वास वाटतो. त्यामुळे लेखकांचे पुनश्च एकदा आभार. तसेच या कार्यक्रमाला आपण सर्व बहुसंख्येने आणि वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याने या आपल्या कार्यक्रमाला छान रंगत आली, कार्यक्रमाची शोभा वाढली. त्यामुळे आपले सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि माननीय अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने हा पुस्तक प्रकाशन सोहळा इथेच संपन्न झाला असल्याचे जाहीर करते. धन्यवाद. निम्मी सिंग म्हणून एक 2 दिवसापूर्वीच मला एक म्हणजे असं समजलं की त्या आता सध्या आहेत गुजरातला. आगाशे काकांनी त्यांना हिंदीमधनं शिकवलं, त्यांना मराठी काही येत नव्हतं. आगाशे काकांनी त्यांना हिंदीमधनं शिकवलं सगळं. आणि एक फेसबुकच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मला असं समजलं की त्या सध्या गुजरातमध्ये आहेत आणि गुजरातमध्ये जवळजवळ म्हणजे फोटोमध्ये बघितलं तर जवळजवळ 50-60 लेडीजना त्या योगा शिकवतात. हे सांगायचा हेतू हाच आहे की इथनं घेतलेली जी विद्या होती ती त्यांनी गुजरातपर्यंत पोहोचवली. तर या कार्यक्रमाच्या शेवटी आपण इच्छा करूया की इथली जी विद्या आहे ती पूर्ण महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर 7 समुद्रापार जाईल असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. त्यांना पुस्तकं घ्यायची असतील त्यांनी तिथे बाहेर पुस्तकांचा काउंटर लावलेला आहे, अवश्य खरेदी करावं. धन्यवाद.